राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावती महानगर विजयादशमी उत्सव 5 ऑक्टोबर रोजी अमरावती शहरातील नरसम्मा महाविद्यालय प्रांगणावर आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन ज्येष्ठ नेते स्वर्गीय रासू गवई यांच्या पत्नी आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आईसाहेब गवई यांना आमंत्रित केले होते। मात्र सोशल मीडियावर अनेकांनी आईसाहेब गवई यांना चांगलेच ट्रोल केले होते। एवढंच काय तर काहींनी दिवंगत दादासाहेब गवई आणि त्यांचे पुत्र सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश भूषण गवई यांना सुद्धा सोशल मीडियावर टार्गेट केले होते। या निमित्त माध्यमावर उठलेल्या गदारोळानंतर कमलताई गवई उत्सवाला उपस्थित झाल्या नाहीत, पण त्यांनी उत्सव प्रसंगी आपला आशयपूर्ण लिखित संदेश पाठविला। या संदेशामध्ये त्यांनी मानवतेचा विचार मांडला, कार्यक्रमाला शुभेच्छा सुद्धा दिल्या। तथागत बुद्ध, वर्धमान महावीर, सम्राट अशोक, संत कबीर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, रामास्वामी पेरियार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांनी मानवी मूल्यांना विकसित करणारी थोर परंपरा भारतामध्ये निर्माण केली आहे, असा मजकूर कमलताई गवई यांनी लिखाणबद्ध केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता यांच्या आधारावर भारतीय संविधानाची उभारणी केली। ती आज भारताला आणि भारतीय नागरिकांना विकासाकडे घेऊन जात आहेत, असे लिखाण सुद्धा कमलताई गवई यांनी शुभेच्छा पत्रात स्पष्ट केले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनाही उपरोक्त मानवी आणि संविधानिक मूल्यांच्या माध्यमातून भारताला सक्षम राष्ट्र म्हणून विकसित करण्याची अधिक संधी आहे। 5 सप्टेंबर रोजी आयोजित शताब्दी पूर्ती विजयादशमी उत्सव निमित्त संपन्न होत असून सदर कार्यक्रमास काही अपरिहार्य कारणास्तव मी उपस्थित राहू शकत नाही। या कार्यक्रमाकरिता माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। संपूर्ण मंगलमय मैत्रीसह, असा शेवट दिलेल्या शुभेच्छा पत्रात करण्यात आला। संघ कार्यक्रमात शुभेच्छा पत्राचे वाचन सुद्धा करण्यात आले। मानवी जीवन मानवी मूल्यांनी विकसित झाले असून भारतीय संस्कृती आणि सभ्यता जगाच्या परिप्रेक्ष्यामध्ये सर्वोत्कृष्ट आहे। भारत हा प्राचीन काळापासून धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दृष्ट्या जगाचा आदर्श राहिलेला आहे। तथागत बुद्ध, वर्धमान महावीर, सम्राट अशोक, संत कबीर, संत तुकाराम महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, रामास्वामी पेरियार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांनी मानवी मूल्यांना विकसित करणारी थोर परंपरा भारतामध्ये निर्माण केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता यांच्या आधारावर भारतीय संविधानाची उभारणी केली। ती आज भारताला आणि भारतीय नागरिकांना विकासाकडे घेऊन जात आहे। भारत हा सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक दृष्ट्या वैविध्याने नटलेला देश असून आजपर्यंत लोकशाही मूल्यांना केंद्रावरती ठेवून त्याची विकासाकडे वाटचाल चालू आहे। भारताला आपल्या एकजीव व सक्षम असे राष्ट्र म्हणून निर्माण करायचे असून समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्ष यांच्या माध्यमातूनच निर्माण करता येईल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनाही उपरोक्त मानवी आणि संवैधानिक मूल्यांच्या माध्यमातून भारताला सक्षम राष्ट्र म्हणून विकसित करण्याची अधिक संधी आहे। आज दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी पूर्ती विजयादशमी उत्सव संपन्न होत असून सदर कार्यक्रमास मी काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नाही। या कार्यक्रमासाठी
माझ्या मनपूर्वक शुभेच्छा संपूर्ण मंगल मैत्रीसह खाली सही आहे डॉक्टर कमल रा गवई कंसात नाव आहे वरती सही आहे.